लाचखोरीच्या आरोपात ताब्यात घेत गुन्हा दाखल केलेल्या मेयो रुग्णालयाच्या अधिष्ठाता एसीबीच्या हातावर तुरी देऊन फरार झालेत। मेयो रुग्णालयाच्या अधिष्ठाता मीनाक्षी गजभिये यांना एसीबीने 15,000ची लाच घेताना पकडलं होतं। मात्र कागदोपत्री कारवाई करून गुन्हा दाखल करेपर्यंत सोमवारी रात्री 10 वाजले होते। सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांप्रमाणे महिला आरोपीला अटक करता येत नाही, त्यामुळे एसीबीने मंगळवारी सकाळी 11 पर्यंत एसीबी कार्यालयात हजर राहण्याच्या सूचना देत गजभिये यांना सोडलं। मात्र आरोपी अधिष्ठाता मीनाक्षी गजभिये मंगळवारी एसीबी समोर उपस्थित राहिल्याच नाहीत। नागपूरच्या घरी आणि कार्यालयातही त्या सापडल्या नाहीत, त्यामुळे एसीबीचे पथक गजभिये यांचा आता शोध घेत आहे। आपण बघू शकतो कशा तऱ्हेने हातावर तुरी देऊन त्या फरार झालेल्या आहेत। सोमवारी रात्री त्यांना उशिरा अटक करतात आणि एसीबीच्या हातावर तुरी देऊन त्या फरार झाल्या। आपले प्रतिनिधी जितेंद्र शिंगाडे आपल्याबरोबर आहे। जितेंद्र, आपण बघतोय की अधिष्ठाता आहे खरं तर, पण कशा तऱ्हेने आपण बघतोय तुरी देऊन त्या फरार झालेल्या आहेत। एसीबीचं पथक खरं तर आता त्यांचा शोध घेत आहे। काय एकूण घटना घडली आहे आणि आता एसीबीची शोध कसा घेते? मृदुला, घटना अशी आहे की मेयो हॉस्पिटल आहे, इंदिरा गांधी शासकीय मेडिकल हे हॉस्पिटल आणि महाविद्यालय आहे। या महाविद्यालयाच्या मीनाक्षी गजभिये या डीन आहेत, म्हणजे अधिष्ठाता आहेत आणि या हॉस्पिटलमध्ये औषधांचा जो पुरवठा करण्यात आलेला होता त्या औषधांचा पुरवठ्याचं बिल होतं 2,95,000चं बिल होतं एका खासगी कंत्राटदाराचं। हे कंत्राटदाराचं बिल पास करून घेण्यासाठी गजभिये यांनी 15,000ची लाच मागितल्याचा आरोप तक्रारदाराने केलेला होता आणि याच्या तक्रारीवरून एसीबीने सापळा रचून मीनाक्षी गजभिये आणि एक खासगी मेस चालक आहे उदित मिश्रा याला सोमवारी संध्याकाळी ताब्यात घेतलेलं होतं आणि त्यांच्या विरुद्ध तहसील पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा देखील दाखल करण्यात आलेला होता। मात्र जो नियम आहे त्या नियमानुसार रात्रीच्या वेळी महिलेला अटक करण्यात येत नाही, त्यामुळे एसीबीने त्यांना सकाळी काल म्हणजे मंगळवारी सकाळी बोलवलं होतं आणि त्यांना सोडून दिलेलं होतं। मात्र काल त्यांना फोन करूनही सुरुवातीला त्यांनी प्रतिसाद दिला नाही आणि त्यानंतर त्यांचा फोन हा दिवसभर स्विच ऑफ होता, त्यामुळे एसीबीने संपूर्ण तपास चक्रे फिरवली। त्यांचं घर, त्यांचं सासर, आणखी काही ओळखीची जे ठिकाणं होती, ऑफिसेस, यामध्ये देखील जाऊन चौकशी केली, मात्र त्या काही सापडल्या नाही। आणि आता जी माहिती समोर येत आहे त्यानुसार मीनाक्षी गजभिये यांनी बेल ॲप्लिकेशन टाकलेली आहे कोर्टामध्ये आणि या बेल ॲप्लिकेशनवर 19 तारखेला सुनावणी होणार आहे। त्यामुळे आता सध्या तरी एसीबीच्या हातावर तुरी देऊन या फरार झालेल्या आहेत आणि सध्या अजूनही त्यांचा पत्ता लागलेला नाही आहे। जितेंद्र, धन्यवाद ही माहिती दिल्याबद्दल। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।